हॅलो नमस्ते ऑल, फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये एक बेस्ट वेट लॉस ड्रिंक, डिटॉक्स ड्रिंक बनवणार आहोत, जे बनवायला सोपं आहे. शिवाय तुम्ही दिवसभरामध्ये कुठल्याही वेळामध्ये घेऊ शकता. घरामध्ये जे पदार्थ उपलब्ध असतात त्याच्यापासूनच बनवायचं आहे, की जे किचनमध्ये नेहमी असतात. फक्त 2 पदार्थ लागणार आहे त्याच्यासाठी, जिरे आणि ओवा. जिरे आणि ओवा हे आपल्या किचनमध्ये नेहमीच असतात. आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी भाज्या याच्यामध्ये आपण वापरतो. याच्याने जसं पदार्थाची चव वाढते तसंच याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्सही आहेत. वजन कमी करण्यासाठी आपण कसा याचा उपयोग करून घेऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. बेली फॅट, पोटावरचं फॅट, स्टबन फॅट हे कमी व्हायला वेळ लागतो, लवकर कमी होत नाही आणि ह्याच्यासाठी आपल्याला बरीच मेहनत घ्यावी लागते. तर याच्यामध्ये जिरा पाणी आणि ओवा पाणी हे जे आहे तर हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून काम करते आणि याचा आपला फॅट कमी करण्यामध्ये चांगला यूज होऊ शकतो. आणि शिवाय हे जे पदार्थ आहेत ते इझिली अवेलेबल घरी असतात, सो आपण वापरूही शकतो ते. तर हे बनवायचं कसं आणि याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे, की तुम्हाला हे जे सगळे नवनवीन व्हिडिओ माहितीपूर्ण येणार आहे तर ते सगळे पाहता येणार आहेत. शिवाय बेल आयकॉनही प्रेस करा, की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाच व्हिडिओ मिस नाही होणार. घरगुती उपायामध्ये जेव्हा पण पोट दुखू लागते किंवा गॅसेस असेल किंवा पोट जड झाले, जेवण हेवी झालंय, तर या केसमध्ये ओवा दिला जातो आणि ओव्याचं एक्झॅक्टली हेच काम आहे की डायजेशन प्रॉपर करणं. शिवाय गॅसेस, अपचन याच्यामध्ये ओवा हा चांगलं काम करतो. जिराचे एक्झॅक्टली हेच काम आहे, शिवाय कोलेस्टेरॉल कमी करणं. तर जिरा आणि ओवा दोन्हीमध्ये ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी अशा बऱ्याचशा हेल्दी प्रॉपर्टी आहेत. यस, तर जिरा ओवा पाणी हे बनवायचं कसं, वापरायचं कसं, केव्हा घ्यायचं हे पाहूयात. जिरा आणि ओवा हे लो कॅलरीवाले आहेत. अगदी 1 ग्लास जिरा ओवा पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये 7 ते 10 कॅलरी असतात, की जे तुम्हाला वजन कमी करण्याच्या डाएटमध्ये नक्कीच युजफुल ठरू शकतात. शिवाय हे एक फॅट कटर, फॅट बर्निंग ड्रिंक म्हणून आपण याचा वापर करू शकतो, की जे पोटावरचं फॅट, स्टबन फॅट कमी करण्यामध्ये मदत करू शकतं. शिवाय जिरा ओवा पाणी हे जे आहे एक हंगर सप्रेसर, ॲपेटाईट सप्रेसर, म्हणजे तुमची भूक कमी लागली किंवा तुम्हाला फुल झाले असं वाटण्यामध्ये मदत करू शकतं. जर का तुम्ही 2 जेवणाच्या मध्ये, जसं की सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण, तर ह्या मधल्या वेळामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं तर तुम्हाला पोट भरल्याची फिलिंग देईल, की तुमचं दुपारच्या जेवणामध्ये जास्त ओव्हर इटिंग नाही होणार आणि ज्याच्यामध्ये कमी कॅलरी इनटेक होईल. म्हणजे जो की तुम्ही डिझाईन केलेलं मील आहे तेवढा पोर्शन तुम्हाला सफिशियंट वाटेल, एक्स्ट्रा कॅलरी इनटेक होणार नाही, की ज्याच्याने तुम्हाला तुमचं वेट लॉस करण्यामध्ये शिवाय फॅट कमी करण्यामध्ये मदत होणार आहे. जिरा आणि ओवा ह्याच्यामध्ये फायबरही आहे, तर त्याच्यामुळे 2 जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्ही हे ड्रिंक घेता तर त्यामुळेच तुम्हाला एक पोट भरल्याची फिलिंग येते, कमी कॅलरी इनटेक होतो, कमी खाल्लं जातं आणि ज्याचा तुम्हाला तुमचं वजन, फॅट कमी करण्यामध्ये यूज होऊ शकतो. सो नॅचरल ॲपेटाईट सप्रेसर म्हणून हे ड्रिंक तुम्ही 2 जेवणाच्या मध्ये नक्कीच घेऊ शकता. जिरा आणि ओवा हे डायजेशनमध्ये चांगलं काम करतात. सो ज्यांनाही पोटाचा त्रास आहे, पोट साफ होत नाही किंवा गॅसेस असेल, अपचन असेल, जेवणानंतर ढेकरा येतात, अप्स येतात, तसे सगळे लोक जेवणानंतर अर्धा तासांनी जिरा ओवा पाणी घेऊ शकतात, की ज्याच्यामुळे तुम्हाला हा त्रास कमी होईल. जिरा आणि ओवा पाणी हे तुम्ही दिवसभरामधून कुठल्याही वेळामध्ये घेऊ शकता, पण तुम्हाला जसा त्रास आहे तर त्याच्यानुसार तुम्ही त्या वेळामध्ये घेऊ शकता. जिरा आणि ओवा हे शुगर, फॅट आणि कार्बोहायड्रेट ब्रेकडाऊनसाठी मदत करतात. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते, मेटाबॉलिक रेट वाढतो, अर्थातच तुमचं डायजेशन चांगलं होतं. आणि डायजेशन चांगलं असणं हे वेट लॉससाठी चांगलं आहे. दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. जर तुमचं प्रॉपर डायजेशन आहे, शिवाय तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला आहे, तर तुमचा चांगला वेट लॉस होईल, हे आपल्याला माहीतच आहे. शिवाय आपलं पूर्ण जे हेल्थ आहे किंवा पूर्ण मूड आहे हा आपल्या पोटावरती डिपेंड आहे, हेही आपल्याला माहिती आहे. जर तुमचं पोटाचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुमचं हेल्थ सुधारेल, मूड सुधारेल आणि वजनही चांगलं कमी होईल. शिवाय पोट गच्च आहे किंवा पोट फुगल्यासारखं आहे हे जे जाणवतं, हे जर पोटाचं हेल्थ चांगलं नसेल तर तुमचं पोटाचं आरोग्य चांगलं आहे तर तुम्हाला तो त्रास नाही जाणवणार. सो पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या रेग्युलर ड्रिंकमध्ये जो तुमचा वॉटर इनटेक आहे त्याच्यामध्ये जिरा ओवा पाणी जे आहे हे नक्कीच ॲड करू शकता. एक साधं सोपं घरात अवेलेबल थिंग्सपासून बनवता येईल आणि पटकन बनवता येईल असं सोपं डिटॉक्स ड्रिंक म्हणून आपण जिरा ओवा पाण्याकडे बघू शकतो. शिवाय याचा अजून एक उपयोग म्हणजे एक हेल्दी सेल्स तयार करण्यामध्ये शरीरामध्ये याचा उपयोग होतो आणि ज्याच्यामुळे बॉडीमधल्या ज्या फॅट सेल्स आहेत तर त्या बर्न करायला मदत होते. जिरा ओवा पाणी हे
हे आपल्याला वजन कमी करण्यामध्ये, पोटाचं आरोग्य सुधारण्यासाठी, डायजेशनमध्ये नक्कीच युजफुल आहेत। पण प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। जर का जास्त घेतलं तर कुठल्याही गोष्टीचे दुष्परिणाम हे आहेतच। सो प्रमाणामध्ये घ्या, दिवसभरामधून एकदाच घ्यायचं आहे। वजन कमी करायचं आहे म्हणून तुम्ही दिवसातून खूप वेळा जर घेतलं तर याचे काही दुष्परिणामही होतील की ज्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी वाढली आहे किंवा जळजळ वाटते किंवा पिरियड्समध्ये एक्स्ट्रा ब्लिडिंग आहे। तर हे शिवाय ज्यांना डायबिटीस आहे तर त्यांची शुगर जी आहे ती सडनली एकदम कमी झाली तर हे जाणवू शकतं। सो हेल्दी आहे, चांगलं आहे, पण तुम्ही प्रमाणात घ्यायचं आहे। दिवसभरामधून एकदाच तुम्ही घेऊ शकता। हे बनवायचं आहे कसं तर एक ग्लास जो आपण रेग्युलर पाणी प्यायला ग्लास वापरतो तो एक ग्लास पाणी घ्यायचं, गरम असेल किंवा साधं असेल। त्याच्यामध्ये 1 चमचा जिरा आणि अर्धा चमचा ओवा, 1 चमचा म्हणजे टेबलस्पून आपण जो रेग्युलर वापरतो तर एवढ्या प्रमाणामध्ये जिरा आणि ओवा घ्यायचे आणि हे तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता। सकाळी 5 मिनिटं एक स्लो गॅसवरती मंद आचेवरती 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे की जे पाणी तुम्ही एक डिटॉक्स ड्रिंक म्हणून वापरू शकता। हे जे जिरा ओवा पाणी हे जे डिटॉक्स ड्रिंक आहे हे तुम्ही कुठल्या वेळामध्ये घेऊ शकता। जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे आणि ॲसिडिटी वगैरे असा त्रास नाही आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे 1 ग्लास डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता। जर तुम्हाला पोटाचे त्रास आहे जसं अपचन, गॅसेस वगैरे तर दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाच्या फरकाने तुम्ही हे 1 ग्लास डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता। शिवाय जर का तुम्हाला पोटावरचं फॅट कमी करायचं आहे, स्टबर्न फॅट कमी करायचं तर सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर अर्धा तास हे ड्रिंक घेऊ शकता। अजून एक वेळ म्हणजे इव्हिनिंगला जी चहा घेण्याचं वगैरे जे टाईम आहे तर तिथे चहाला रिप्लेस म्हणून तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता की ज्याचा यूज तुम्हाला रात्रीच्या जेवणामध्ये कमी कॅलरीज खायच्या आहेत, वेट लॉस, फॅट लॉस करायचं आहे तर त्याच्यामध्ये यूज होऊ शकतो। जर हे ड्रिंक घेतलं तर तुम्हाला भूक कमी लागेल किंवा एक पोट भरल्याचं फिलिंग येईल, कॅलरीज कमी जातील तर त्याच्यासाठी तुम्हाला यूज होईल, मेटाबॉलिझम वाढेल, पोट साफ होईल तर ह्याचा तुम्हाला तुमचं वजन आणि फॅट कमी करण्यामध्ये यूज होऊ शकतो। तर ह्या ज्या वेळा सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामधलं तुमच्या आजार आणि तुमच्या कन्व्हिनियंटनुसार तुम्ही कुठल्याही एका वेळामध्ये हे ड्रिंक घेऊ शकता की ज्याचा तुम्हाला वजन कमी करणं, शिवाय डायजेशन प्रॉपर करणं, फॅट कमी करणं या सगळ्यांमध्ये तुम्हाला याचा यूज नक्कीच होईल। आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की डिटॉक्स ड्रिंक बनवायचं कसं, त्याचे फायदे काय काय आहेत आणि कुठल्या वेळामध्ये घ्यायचं। तर नक्कीच तुम्ही तुमच्या दिवसभराच्या रुटीनमध्ये कुठल्याही एका वेळामध्ये ॲड करा आणि तुम्हाला त्याचे फायदे काय काय झाले हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला। लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। थँक्यू।